नमस्कार मित्रांनो, आज 25 जून. आज या 8 जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आज सकाळपासूनच राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका पाऊस बघायला मिळेल. त्यामध्ये मुख्यत्वे जो काही कोकण पट्टा आहे, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह काही भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये रत्नागिरी, राजापूर एकदम किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचा जोर आहे. तो थोडासा आपल्याला जास्त बघायला मिळेल इतर परिसरापेक्षा. तर इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात थोडंसं वातावरण राहील. ठिकठिकाणी भाग बदलत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. दुपारनंतर बऱ्याच भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. इतरत्र देखील नाशिक तसेच अहिल्यानगर, इकडं नाशिकचा काही परिसरातील उत्तरी परिसर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या भागांमध्ये देखील सकाळपासून ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. दुपारपर्यंत हळूहळू वातावरणात बदल होताना आपल्याला बघायला मिळेल. दुपारनंतर काही भागांमध्ये पावसाचा जोर जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे. दुपारी आणि दुपारनंतर आपण स्क्रीनवर बघू शकता, मराठवाड्यातील काही परिसरामध्ये आज आपल्याला पाऊस बघायला मिळेल. तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये अकोला, अमरावती विभागातील अकोला, अमरावती या परिसरामध्ये ठिकठिकाणी पाऊस आहे. तसेच मुख्य करून हा जो पट्टा आहे, जळगाव, जामोद, तेल्हारा, अकोला तसेच इकडं मंगरुळ, पीर, पारतूर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुसाच्या देखील काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. खामगावच्या एकदम कडेचा जो काही पूर्व भाग आहे या परिसरात देखील मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. हे जे वातावरण बनलेलं आहे हेच वातावरण आपल्याला संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल. अमरावती, यवतमाळमध्ये देखील रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मराठवाड्यातील हिंगोली आणि आसपासच्या भागामध्ये देखील पाऊस असेल. नांदेडच्या आसपासच्या भागामध्ये देखील दुपारी आणि दुपारनंतर पाऊस आपल्याला बघायला मिळेल. संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हे सर्व वातावरण आहे अमरावती आणि नागपूर विभागाकडे सरकेल. परंतु हे सरकत असताना याचा जोर देखील, तीव्रता देखील कमी होईल. परंतु अमरावतीच्या काही परिसरामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, दर्यापूर, मूर्तिजापूर, अमरावती, अचलपूर, माजोरी, मोर्शी, आष्टी, अरवी, पुलगाव या भागांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. इतरत्र बहुतांश भागामध्ये सर्वदूर असे पावसाला जरी पोषक वातावरण बघायला मिळाले तरी पण कमी ठिकाणी पावसाचा अंदाज असणार आहे. विखुरलेल्या स्वरूपात आहे. ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. दुपारी आणि दुपारनंतर नाशिक आणि आसपासचा जो भाग आहे या परिसरातील वातावरण जे आहे थोडंसं मोकळं होताना आपल्याला बघायला मिळेल. नाशिक, मालेगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, इकडं उत्तर महाराष्ट्र, अहिल्यानगर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची स्थिती आहे ती कमी होताना बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सर्वच परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण सकाळपासूनच आहे. दुपारनंतर थोडंसं कमी होईल. सकाळी देखील काही परिसरामध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर आहे तो आज दररोजपेक्षा काहीसा आपल्याला कमी होताना बघायला मिळत आहे. आज रात्री आणि मध्यरात्री देखील पावसाचा अंदाज असणार आहे. याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. एकंदरीत हा जो पट्टा आहे अमरावती विभागापासून तर नांदेडपर्यंत या पट्ट्यामध्ये रात्री देखील काही काही ठिकाणी आपल्याला पाऊस पडण्याची आज शक्यता आहे. हलक्या पावसाचा अंदाज आहे, फार काही जोरदार पाऊस नाही. कोकण विभागामध्ये काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता रात्री देखील आहे. एकंदरीत मित्रांनो, आज संध्याकाळपर्यंत अमरावती विभागामध्ये भरपूर प्रमाणात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. नांदेड तसेच पारली, अहमदपूर, लातूर या भागांमध्ये, हिंगोलीच्या काही परिसरामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. ही होती आजची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.